बातमी राजकीय गोटातून आहे। बातमी ही ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये जे सध्या घमासान सुरू आहे त्या संदर्भात आहे। नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांच्या वादात आता संजय राऊतांनी शरद पवारांना सुद्धा ओढलंय। शरद पवारांनी या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी घ्यावी, त्यांनी घटनेचा निषेध करावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवरती आरोप केले होते आणि त्यावरूनच संजय राऊतांनी शरद पवारांवर सुद्धा आता निशाणा साधलाय। ही दुसरी वेळ आहे जेव्हा राऊतांनी थेट शरद पवारांवरती उघडपणे निशाणा साधलाय। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना। तर एकंदरीतच आपण पाहतोय की शरद पवार हे यंदाच्या 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि त्यानुसारच पाहिलं तर याच संमेलनामध्ये नीलम गोऱ्हेंनी महत्त्वाचं विधान केलं होतं, ज्यामुळे ठाकरे गटावरती चिखलफेक होत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय आणि म्हणून याची जबाबदारी पवारांनी घ्यावी असं राऊत म्हणाले।